तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर मस्तपैकी छान देवपूजा झालेली आहे माझी. आणि या ढगाळ वातावरण आमच्याकडे थोडीशी झिमझिम चालू आहे पावसाची, मोठा नाही छोटा नाही अशी. तर चला मस्त माझी देवपूजा झाली. आणि देवपूजेसाठी फुलं मी माझ्या गच्चीवरची गुलाबाची फुलं, मोगरा, नंदी मोगऱ्याची फुलं मस्त निघाली गच्चीवरची भरपूर. आणि चला म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये काय करावं, तर इथं आता पावसाच्या वातावरणात इकडं कापसाचं उत्पन्न, त्याच्यात खूप तांदूळ कोंजाची भाजी निघते ना. आमच्या शेजारच्या ताईने मला भाजी भरपूर दिली होती तांदूळ कोंजाची. चला म्हणलं आज मस्तपैकी भाजी करावी. तर त्यासाठी मी काय केलेलं, रात्री भाजी निवडून ठेवली तांदूळ कोंजराची. आणि छानपैकी सकाळी धुवून निथळा ठेवली. निथळेपर्यंत इकडे चूल पेटवली. आणि चला म्हणलं अगोदर भाजी भाजून घ्यायची. त्यासाठी चुलीवर मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे. मस्त कढईमध्ये मी छानपैकी अशी भाजी भाजून घेणार आहे. भाजून उकडायची नाही कधीच. आपण पात्राची भाजी उकडून करतो, पण ही नाही उकडायची, कारण ही तेल असते, अशी कवळी असते. म्हणून मी छानपैकी म्हणजे चला भाजी भाजून घ्यावी आणि मग नंतर फोडणी द्यावी. तर त्या अगोदर मी काय केलेलं आहे, मी हिरवी मिरचीची बनवणार आहे. तर या 7-8 हिरवी मिरची घेतली, तेल घेतलेलं आहे, शेंगदाणे थोडे, हळद, जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेले, एकदम साध्या पद्धतीनं. तर एवढं चला म्हणलं अगोदर काय करू, मी मिरच्या थोडंसं 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं कढईमध्ये अगोदर भाजून घेतलेले. आणि शेंगदाणे अगोदर भाजले होते. आणि त्यानंतर मी काय केलं, भाजीचे 2 घाणे करून असे कढईमध्ये, कढई जास्त मोठी नव्हती, तर भाजी छानपैकी अशी मी भाजून घेतली. भाजल्याच्या नंतर लगेच अशी मोकळी आणि मऊ पडते. तर भाजी मस्तपैकी भाजून घेतली. छान चूल पण पेटली होती, जाळ पण छान लागला होता. आणि भाजी काढून घेतली. आणि त्याच कढईत पुन्हा दुसरा घाणा भाजीचा. आणि काढल्याच्यानंतर मी काय केलं, जे मिरच्या, लसण, जिरे होतं ना, ते दगडी खलबत्ता अगोदर धुवून ठेवलेला होता. तर चला म्हणलं खलबत्त्यामध्ये मी हे थोडासा भरभर ठेसा करून घेतला, कारण हिरवी मिरचीची भाजी छान लागते. आणि ठेसा करून घेतल्याच्यानंतर जे भाजी आपण भाजून घेतली होती, मी टोपल्यात काढली, त्याच्यातच तो ठेसा टाकला, कारण मिरची भाजलेली होती, तेलात तळायची गरज नव्हती. त्यानंतर शेंगदाणे पण कुटले, भरड कुटले आणि खलबत्त्यातून, आणि ते पण मिक्स केले. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. शेंगदाणे कूट सगळं खालीच मिक्स केलं भाजीमध्ये, कारण सगळं भाजलेलं होतं. आणि चांगलं मिक्स केल्याच्यानंतर जे आपण भाजी गरम केली ती कढईत, तर त्याच कढईमध्ये मी काय केलं, ती कढई धुवून घेतलेली नाही काय नाही, तर त्याच कढईत मी तेल टाकलं. आणि हे तेल थोडंसं लालसर दिसतं असं, तर हे मोहरीचं तेल आहे. तर याच्यामध्ये मी 3-4 लसणाच्या पाकळ्या कट केलेल्या होत्या, छान लागतात अशा फोडणीला. त्या मस्त तेलात चांगल्या लसणाच्या, त्यामध्ये आपण जे खाली सामान मिक्स केलेलं होतं ना सगळं भाजीमध्ये, कूट, मिरची, ते टाकलं. आणि छानपैकी चांगलं 1-2 मिनटं मस्तपैकी असं चांगलं परतून घेतलं, कारण मीठ, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची पूर्ण भाजीला मिक्स व्हावं असं चांगलं एकसारखं खालीवर करून घेतलं. आणि त्यानंतर म्हणलं चला 1-2 मिनिटसाठी थोडीशी प्लेट झाका, म्हणलं वाफेनं आणखीन छान मऊ पडते. तर चांगलं हलवून घेतलं आणि त्याच्यावर एक प्लेट झाकली तशाच आकाराची. आणि 2 मिनटाच्या नंतर प्लेट पुन्हा काढून पाहिली मी, तर छानपैकी भाजीला वाफ निघली. तेव्हा मस्त मधम असा जाळ लागलेला होता, कारण जास्त जाळलेलं पण भाजी करपते. तर चला तर म्हणलं आता प्लेट काढून पाहिली, तर भाजी एकदम मस्तपैकी अशी तयार झालेली होती. तर खाली करपली नाही, डागली नाही, काय नाही, मस्तपैकी छान अशी झाली. पुन्हा एकदा चांगली हलवून घेतली भाजी आणि झाली बघा भाजी तयार. दिला काय जास्त शिजू द्यायची गरज नाही, काही नाही. तर एकदम छानपैकी अशी शिजून काढली खाली आणि लगेच डब्यात काढून ठेवली, झाकण चाललं. तर मंडळी चला तर आजचा एकदम पौष्टिक आरोग्यदायी अशी तांदूळ कोंजराची भाजी एकदम पोटासाठी चांगली असते. कसं वाटलं माझा आजचा छोटासा तांदूळ कोंजरा भाजीचा ब्लॉग? आवडला जरूर कमेंट करून सांगा.